हाय, मी सौरभ शिंदे. आज आपण मॅनेजमेंट अकाउंटचं व्हर्टिकल बॅलन्स शीट बघतोय. ठीक आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट बघितलं. आज आपण जो फॉर्मॅट आहे व्हर्टिकल बॅलन्स शीटचा तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, तुम्ही ते बघू शकता इक्विटी अँड लायबिलिटीज. हे पहिलं हेडिंग आहे बघा बॅलन्स शीटचं. म्हणजेच वरती बॅलन्स शीट ॲज ऑन लिहायचं, व्हर्टिकल बॅलन्स शीट ॲज ऑन, त्यानंतर इक्विटी अँड लायबिलिटीज हे पहिलं हेडिंग असणार आहे. तेच त्यालाच आपण सोर्स ऑफ फंड म्हणतो. ठीक आहे. आता नावामध्येच आहे बघा इक्विटी अँड लायबिलिटीज. इक्विटी अँड लायबिलिटीज म्हणजे काय, किंवा इक्विटी शेअर्स आणि जे काय लायबिलिटीज आहेत, लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत, ते ह्यामध्ये सगळं आपण लिहिणार आहे. आणि सोर्सेस ऑफ फंड म्हणजे काय, फंड म्हणजेच पैसा. सोर्सेस म्हणजे ते फंड तुमचा जो कंपनीसाठी मिळाला आहे तुम्हाला, म्हणजे जे पैसे तुम्ही आणले आहेत कंपनीमध्ये त्याचे सोर्सेस कोणते आहेत, कुठून ते पैसे आले त्याला आपण सोर्सेस ऑफ फंड म्हणतो. ठीक आहे. तर ह्याचे बघा महत्त्वाचे दोन सोर्स असतात. पहिलं म्हणजे शेअर होल्डर फंड असतो, लक्षात घ्या, शेअर होल्डर फंड. आणि दुसरा असतो तो म्हणजे तुम्ही ते पुढे बघू शकता तर लोन फंड. म्हणजे शेअर होल्डर फंड म्हणजे शेअर होल्डरकडून तुम्हाला कंपनीला पैसे मिळतातच, आणि एक म्हणजे कंपनी लोन घेते. समजते ना. एक तर कंपनीचे स्वतःचे पैसे, शेअर होल्डर म्हणजे मालक असतात, ते स्वतः पैसे क्रिएट करणार, आणि जे एक्स्ट्रा अजून पैसे लागतील हे लोनद्वारे घेतले जातात. ठीक आहे. आता हे लिहायचं कसं फॉर्मॅटमध्ये ते व्यवस्थित बघा. पहिलं काय लिहायचं, शेअर होल्डर फंड लिहायचं हेडिंग, त्याखाली कॅपिटल. आता कॅपिटल तुम्हाला माहितीच आहे, दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल, दुसरं म्हणजे प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. ठीक आहे. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. आता त्यामध्ये ॲडजस्टमेंट दिलीच असेल तर मग लेस अनपेड कॉल, ॲड फॉर फ्युचर शेअर हे ॲडजस्टमेंट दिले असेल तर लिहायचं असतं. ठीक आहे. हा फॉर्मॅट आपण पूर्ण बघतो बघा. एवढं सगळं तुम्हाला फॉर्मॅट काय पाठ करायचं नाही आहे. मी जे तुम्हाला पॉईंट सांगेन ते व्यवस्थित फक्त लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. पहिले काय करायचं, सोर्सेस ऑफ फंड, त्यामध्ये शेअर होल्डर फंड, त्यामध्ये कॅपिटल. कोणते दोन प्रकार कॅपिटलचे, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. त्यामधून लेस अनपेड कॉल फॉर फ्युचर शेअर्स असेल तर. पुढे बघा दुसरा पार्ट आहे, म्हणजे हा झाला कॅपिटल झाला. पुढचा पार्ट आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. समजतं ना सगळं. इथे बघा हे रिझर्व्ह अँड सरप्लस. ठीक आहे. मग आता हे रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये येतं काय, तर साध्या आणि सोप्या शब्दात सांगतो बघा. एक म्हणजे रिझर्व्ह शब्द असेल, प्रीमियम शब्द असेल, फंड शब्द असेल, किंवा प्रॉफिट शब्द असेल. ह्यापैकी कोणता शब्द असेल ज्या वर्डमध्ये, ते सगळे रिझर्व्ह सरप्लसमध्ये येणार. तुम्ही बघू शकता बघा, कॅपिटल रिझर्व्ह, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह, सिक्युरिटी प्रीमियम शब्द आहे बघा, इथे रिझर्व्ह शब्द आहे, रिझर्व्ह फंड शब्द आहे, रिझर्व्ह शब्द आहे, फंड शब्द आहे. समजतं ना. प्रॉफिट अँड लॉस आहे. हे सगळे रिझर्व्ह सरप्लसमध्ये येतात. सोपं काय, परत एकदा का, रिझर्व्ह सरप्लसमध्ये काय काय येतं, प्रीमियम, रिझर्व्ह, फंड आणि प्रॉफिट हे शब्द ज्या वर्डमध्ये असतील हे सगळे आयटम कुठे येतात, तिथे रिझर्व्ह सरप्लसमध्ये, क्रेडिट साईडचे. ठीक आहे. समजलं. पहिलं शेअर होल्डर फंड, त्यामध्ये शेअर कॅपिटल, त्यामध्ये इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, त्यानंतर रिझर्व्ह सरप्लस, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे हे रिझर्व्ह आणि फंड्स आणि प्रीमियम येतात. ठीक आहे. हे झालं की पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे लेस फिक्टिशियस ॲसेट. लक्षात घ्या, फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय, की असे ॲसेट बघा ॲसेट साईडला असतात बघा. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे लॉस झाला कंपनीला तर तो ॲसेटला लिहिला, तो लक्षात घ्या. मग तो लॉस तो फिक्टिशियस ॲसेटमध्ये येतो. किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, असे जे एक्सपेन्सेस म्हणजे ज्यावेळी कंपनी आपण स्थापन करतो, नवीन कंपनी फर्म तुम्ही क्रिएट करता, त्यावेळी असे एक्सपेन्सेस काय करावे लागतात, जे कंपनीच्या आयुष्यात एकदाच केले जातात. असे मोठे खर्च हे फिक्टिशियस ॲसेटमध्ये येतात, लक्षात घ्या. ते सगळे आपण हे फिक्टिशियस ॲसेटमध्ये लिहा. आता हे ओळखायचं कसं, लक्षात घ्या. तर सोपं आहे. तुम्हाला ट्रायल बेसमध्ये म्हणजे ॲसेट साईडचं डेबिट साईडला कुठे असे दिले असेल एक्सपेन्सेस, म्हणजे बॅलन्स शीट तुम्हाला दिली असेल आणि ॲसेट साईडला कोणते असे एक्सपेन्सेस दिलेत, तर ते कुठचे असतात, फिक्टिशियस ॲसेट असतात. लॉस आणि एक्सपेन्सेस. ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिसने हे समजून जाईल, पण एवढे लक्षात ठेवा. पुढे इथपर्यंत समजलं. आता पुढचा पार्ट तुम्ही इथे बघू शकता बघा. पुढचा त्यात फिक्टिशियस ॲसेटचे बरेच एक्झाम्पल इथे दिलेत, ते थोडंसं एकदा वाचून ठेवा. प्रॅक्टिसने तुम्हाला ते समजून जाईल. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मनी रिसिव्ह अगेन्स्ट शेअर वॉरंट. बघा ही अमाऊंट तुम्हाला ऑलरेडी डायरेक्ट दिलेली असते, असेल तर दिलेली असते तुम्हाला डायरेक्ट. ठीक आहे. ती लिहायची. पुढे झालं ओन फंड. म्हणजेच काय, हे सगळं तुम्ही जर टोटल केलात, म्हणजे काय टोटल केलात, तर पहिलं म्हणजे शेअर कॅपिटल, त्याचा रिझर्व्ह सरप्लस, त्यामधून लेस फिक्टिशियस ॲसेट केलात की तुम्हाला काय मिळतं, तर ओन फंड मिळतो. काय मिळतं, ओन फंड, किंवा त्याला नेटवर्थ म्हटलं जातं. प्लीज व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय म्हटलं मी, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह सरप्लस मायनस फिक्टिशियस ॲसेट केलात की तुम्हाला ओन फंड किंवा त्याला नेटवर्थ म्हटलं हे मिळेल, हे अमाऊंट मिळेल. तर इथपर्यंत क्लिअर. आता पुढचा पार्ट आहे बघा, हा जो दुसरा पार्ट आहे तो काय आहे, तर लोन फंड, किंवा आपण त्याला लॉंग टर्म बॉरोविंगही म्हणतो, किंवा तुम्ही लोन फंड म्हणा. त्यामध्ये दोन प्रकारचे येतात, एक सिक्युअर्ड लोन येतं, एक अनसिक्युअर्ड लोन येतं.
बघा सगळ्या प्रकारचे जे लोन्स असतात म्हणजे डिबेंचर आहे, बॉन्ड्स आहे, बँक लोन आहे, लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे किंवा अदर लोन्स असतील, कोणत्या प्रकारचं लोन असेल, ठीक आहे, हे सगळे लोन कशामध्ये येतात, सिक्युअर्ड लोनमध्ये येतात. बघा हे सेम आयटम तुम्हाला इथे खाली दिलेत बघा, पण वेगळं काय की तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युली दिलेलं असतं, पण ते सिक्युअर्ड आहेत का अनसिक्युअर्ड आहेत त्यानुसार तुम्हाला फक्त इथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे बघू शकता, समजलं नाही पण मी काय म्हटलं. हां, पुन्हा एक्स्ट्रा त्यांनी बघा पब्लिक डिपॉझिट, लोन फॉर्म डायरेक्टर वगैरे ऑदर लोन दिलेत, हे तुम्हाला सह दिलेलं असतं बघा, सिक्युअर्ड का अनसिक्युअर्ड त्यानुसार लिहायचं आहे. फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आता की लोन फंड आहे, लोन फंडमध्ये सिक्युअर्ड लोन येतात, अनसिक्युअर्ड लोन येतात. ठीक आहे, समजलं. टोटल केल्यात, फायनली टोटल करायची कसली, तर हे ओन फंड प्लस लोन फंड म्हणजे तुम्हाला इथे टोटल मिळते. ठीक आहे, बॅलन्स शीटची काय मिळते, टोटल मिळते. समजलं काय इथपर्यंत केलं आपण. हां, प्लीज इथपर्यंत परत एकदा समजून घेऊ बघा, इझी आहे. फर्स्ट काय म्हटलं मी तुम्हाला, शेअर कॅपिटल, त्यामध्ये काय येतं शेअर कॅपिटलमध्ये, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल येतात. त्यानंतर रिझर्व्ह सरप्लस सेकंड पार्ट, रिझर्व्ह सरप्लसमध्ये सगळ्या प्रकारचे रिझर्व्ह, फंड, प्रॉफिट अँड लॉस, समजतं ना मी काय बोलतोय, रिझर्व्ह, फंड, प्रॉफिट अँड लॉस, प्रीमियम हे शब्द असणारे आयटम येतात, हे सगळे रिझर्व्ह सरप्लसमध्ये दिल्याचे. त्यामधून लेस फिक्टिशियस ॲसेट करायची. हां, त्यामध्ये शेअर इश्यू एक्सपेन्सेस वगैरे तुम्हाला डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स, ॲसेट साईडला जे एक्सपेन्सेस दिले असतात प्रीपेड एक्सपेन्सेस सोडून, हां ते सगळे एक्सपेन्सेस कुठे लिहायचे, फिक्टिशियस ॲसेटमध्ये लिहायचे. मग ते लेस केलात तुम्ही की तुम्हाला इथे काय मिळेल, तर ओन फंड मिळेल. ओन फंड मिळाला तुम्हाला, नेटवर्थ त्याला बोललं जातं, ओन फंड किंवा नेटवर्थ म्हटलं जातं. हे मिळालं की पुढचा पार्ट येतो लोन फंड. लोन फंडमध्ये सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. ठीक आहे, लोन फंडमध्ये येतं काय, सिक्युअर्ड अनसिक्युअर्ड ऑलरेडी दिलेलं असतं तुम्हाला, फक्त नावं कशी असतात, डिबेंचर, बॉन्ड्स, बँक लोन वगैरे असं सगळं दिलेलं असतं. मग टोटल करा, मग तुम्हाला फायनली इथे टोटल मिळेल लायबिलिटी साईडची. ठीक आहे, ही झालं लायबिलिटी साईड क्लिअर झाली इथपर्यंत आपली. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे ॲसेट. ठीक आहे, ॲसेट बघा, ॲसेट साईडला फर्स्ट काय नाव इथे आहे, ॲप्लिकेशन ऑफ फंड. बघा असं का, मग होतं सोर्सेस ऑफ फंड, आता इथे ॲप्लिकेशन ऑफ फंड आहे. असं का, तर सोर्स म्हणजे काय की तुम्हाला सांगितलंच मी की कंपन्या जे पैसे येतात, फंड येतो, त्याचे सोर्स कोणते आहेत हे तिथे होतं. एक तर स्वतः शेअर होल्डर स्वतः पैसे देतात किंवा लोन घेतलं जातं. आता ॲप्लिकेशन म्हणजे काय, जे पैसे आले त्याचा यूज कुठे झाला आहे, ते ॲप्लिकेशन त्याचं कुठे केलं आहे, हां त्याचा खर्च कुठे केला आहे, हे सगळं ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये येतं. म्हणून ते नाव बघा, हेडिंगला काय, ॲप्लिकेशन ऑफ फंड आहे. ठीक आहे, बघा खूप इझी आहे बघा. त्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिलं टॅन्जिबल. टॅन्जिबल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे दिसणारं. ठीक आहे, जे दिसणाऱ्या फिक्स असेट आहेत, म्हणजे थोडक्यात काय की ज्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन काढतो. आपण आत्तापर्यंत तुम्ही टी व्हीला आलात, तुम्हाला फायनल अकाउंट होतंच माहिती आहे सगळ्यांना, त्यामध्ये आपण डेप्रिसिएशन काढायचं बघा, काय आयटमवरती, काय ॲसेटवरती, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल. मग असे जे आयटम आहेत ते टॅन्जिबलमध्ये येतात. ठीक आहे, मग ते सगळे कुठे लिहायचे, ते टॅन्जिबल फिक्स ॲसेट, ह्याला काय बोललं जातं, टॅन्जिबल फिक्स ॲसेट. ठीक आहे, फिक्स ॲसेट आहेत बघा. मग बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, सगळ्यांना माहिती आहे, फर्निचर, व्हेकल्स, लाईव्ह स्टॉक, हे सगळे हे सगळे काय आहेत, टॅन्जिबल फिक्स ॲसेट आहेत. हे सगळे याच्यामध्ये येणार. ठीक आहे, टॅन्जिबल. दुसरं इनटॅन्जिबल. इनटॅन्जिबल म्हणजे तुम्हाला माहिती आहे न दिसणारे, गुडविल माहिती आहे ना सगळ्यांना, गुडविल आहे, पेटेंट आहे, कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आणि डिझाईन किंवा कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हे 3 ते 4 आयटम आहेत बघा. हां 4-5 आयटम आहेत, एवढे लक्षात ठेवा. इनटॅन्जिबल कोणकोणते, गुडविल, पेटेंट्स, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क किंवा डिझाईन आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. ठीक आहे, हे सगळे कशामध्ये येणारे आहेत तुमचे, टॅन्जिबल हे दिसणारे आणि इनटॅन्जिबल न दिसणारे. हे समजलं. मग टोटल तुमची फिक्स ॲसेट बाहेर आली इथे बघा. ठीक आहे, ते झालं की पुढचा पार्ट आहे तुमचा इन्व्हेस्टमेंट. बघा सगळ्यांना माहिती आहे ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट असते. मग ते सगळं इन्व्हेस्टमेंट होऊन दिलं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, डिबेंचर्स, इनमोबल प्रॉपर्टी, इन्व्हेस्टमेंट जेही काय आलं, इन्व्हेस्टमेंट शब्द आला ॲसेट साईडला. ठीक आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड कशामध्ये इन्व्हेस्ट केला असेल, हां लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ना, ते सगळं हे इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहिलं जातं. समजलं इथपर्यंत. बघा परत एकदा काय म्हटलं मी, ॲप्लिकेशन ऑफ फंड, त्यामध्ये काय फिक्स ॲसेट. कोणत्या 2 प्रकारच्या फिक्स ॲसेट आहेत, एक आहे टॅन्जिबल फिक्स ॲसेट, दुसरी आहे इनटॅन्जिबल फिक्स ॲसेट. टॅन्जिबल म्हणजे ज्यावर ते डेप्रिसिएशन काढतो त्या सगळ्या ॲसेट इथे येणार, आणि इनटॅन्जिबल म्हणजे हे शब्द तुम्हाला सांगितले, गुडविल, पेटेंट्स, कॉपीराईट वगैरे, ते इनटॅन्जिबलमध्ये येणार. ठीक आहे, इथपर्यंत झालं तुमचं. पुढचा पार्ट आहे इन्व्हेस्टमेंट. हां इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळ्या प्रकारच्या ज्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दिल्या असतील, ज्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, त्या सगळ्या इथे येणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर, इन्व्हेस्टमेंट इन प्रॉपर्टीज, काही इन्व्हेस्टमेंट असेल ॲसेट साईडला, ते सगळे इन्व्हेस्टमेंटमध्ये येणार. हां फायनली हे आणि हे 2 तुम्हाला अमाऊंट मिळाल्या. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे बघा, तुम्ही ते बघू शकता बघा, पुढचा पार्ट आहे तो म्हणजे करंट ॲसेट. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, करंट ॲसेट पुढचा. हां आता ते सोडून, आता फिक्स ॲसेट सोडून जे काय आणि इन्व्हेस्टमेंट सोडून ज्या उरलेल्या ॲसेट आहेत, सरळ आणि साधं सोपं सिंपल आहे, उरलेल्या ॲसेट आहेत त्या सगळ्या कशामध्ये येणार आहेत, करंट ॲसेटमध्ये येणार आहेत. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे तुम्हाला क्विक ॲसेट, हां त्याला लिक्विड ॲसेट म्हटले. हां
आणि लोन्स अँड ॲडव्हान्सेस असं वेगवेगळे घेतले. तुम्ही असंही करू शकता किंवा डायरेक्ट घेतलं तरी चालेल. ठीक आहे. बघा जे उरलेले सगळे ॲसेट करंट ॲसेटमध्ये नाही, एवढं लक्षात ठेवा. आता क्विक आणि जर तुम्हाला अदर ॲसेटमध्ये वेगवेगळं करायचं असेल तर खूप इझी आहे. बघा फर्स्ट क्विक ॲसेटमध्ये काय येतं तर कॅश येतं, डेटर्स येतं, बिल रिसिवेबल येतं. ठीक आहे. करंट इन्व्हेस्टमेंट येते किंवा आउटस्टँडिंग इन्कम येतात. हे सगळे क्विक ॲसेटमध्ये येतात. आणि पुढे लोन्स अँड ॲडव्हान्सेस किंवा अदर करंट ॲसेट ते नॉन क्विक ॲसेट त्याला बोललं जातं, नॉन लिक्विड ॲसेट. त्यामध्ये इन्व्हेंटरी, प्रीपेड, ॲडव्हान्स म्हणजे स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस फक्त ह्या अदर करंट ॲसेटमध्ये येतात. बाकीचे उरलेले सगळे ॲसेट कशामध्ये क्विक ॲसेटमध्ये येतात. सध्या एवढंच लक्षात ठेवा की करंट ॲसेटमध्ये बाकी ज्या उरलेल्या फिक्स ॲसेट सोडून, फिक्स ॲसेट आणि इन्व्हेस्टमेंट आणि फिक्टिव्ह ॲसेट सोडून ज्या उरलेल्या ॲसेट आहेत त्या सगळ्या करंट ॲसेटमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे करंट ॲसेट म्हणजे काय मला सांगा, की ज्याचं कन्वर्ट रुपीजमध्ये लगेच शॉर्ट पिरियडमध्ये होणार. म्हणजे कॅश तुमच्याकडे असतेच ऑलरेडी, बँक बॅलन्स, बँकेतले पैसे कधी काढू शकता. डेटर्स असेल, स्टॉक असेल, प्रीपेड एक्सपेन्सेस तुम्ही कधी मागू शकता. त्यामुळे हे सगळं करंट ॲसेटमध्ये येतं. हे सगळं करंट ॲसेट तुम्ही लिहिलात. त्यानंतर पुढचा पार्ट आहे लेस करंट लायबिलिटीज. ठीक आहे. आता करंट लायबिलिटीजमध्ये काय येतं, जसं आता मागाशी म्हटलं त्यानुसार लायबिलिटी साईडचे शेअर कॅपिटल आणि लोन फंड तुम्ही लिहिलात. उरलेल्या लायबिलिटीज करंट लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल बघा इथे आहेत क्रेडिटर्स, बिल्स पेबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील किंवा प्रोव्हिजन वगैरे काय असतील, हे सगळं कशामध्ये येतात, करंट लायबिलिटीजमध्ये येतात. समजते. ह्याच्यामध्ये पण क्विक आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणून वेगवेगळे लिहिलं जातं. क्विक लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेबल, ॲडव्हान्स रिसिव्ह किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येतात. आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये प्रोव्हिजन शब्द जेवढे असतील ना, प्रोव्हिजन, अनक्लेम डिव्हिडंड वगैरे, हे सगळे हे शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये येणार. शेवटी फायनल तुम्हाला ही टोटल करंट लायबिलिटीज मिळणार. ठीक आहे. समज इथे. आणि अदर करंट लायबिलिटीज एक त्यांनी दिले बँक ओव्हरड्राफ्ट आणि इन्कम रिसिव्ह ॲडव्हान्स. हे 3 पार्ट करंट लायबिलिटीचे त्यांनी 3 पार्ट पाडलेत. पहिलं क्विक लायबिलिटीज, त्यामध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेबल, ॲडव्हान्स रिसिव्ह, एक्सपेन्सेस पेबल म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ह्या गोष्टी येतात. दुसरं शॉर्ट टर्म प्रोव्हिजन, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोव्हिजन ते येतील. दुसरं अदर लायबिलिटीजमध्ये फक्त 2च आयटम आहेत. एक आहे बँक ओव्हरड्राफ्ट, दुसरं आहे इन्कम रिसिव्ह ॲडव्हान्स. फायनली टोटल करायची, मग तुम्हाला करंट लायबिलिटीज मिळतील. मग आता करंट ॲसेटची टोटल केलीत ना, त्यामधून करंट लायबिलिटीज मायनस करा, मग तुम्हाला नेट करंट ॲसेट मिळतील. आणि फायनली तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्याची टोटल करायची. म्हणजे सगळे म्हणजेच काय, तर इथे बघा हे तुमचा फिक्स ॲसेट आहेत, टॅन्जिबल इनटॅन्जिबलची टोटल फिक्स ॲसेट आणि इन्व्हेस्टमेंटची टोटल 1, 2 आणि हे आणि हे 3 नेट करंट ॲसेट. मग फायनली तुम्हाला इथे टोटल मिळेल. ही दोन्ही टोटल म्हणजे ही जी टोटल ॲसेटची आणि तुमची ही जी लायबिलिटीची टोटल होती इथे ही वाली टोटल ही सेम आली पाहिजे. बघा आता मी जो एक्सप्लेन केला आहे तुम्हाला फॉर्मॅट ऑलरेडी तुम्हाला हे लिहिण्यासाठी तुम्हाला मी दिलेत. ग्रुपवरती आपल्या सेंड केलंच आहेत फॉर्मॅट. तो व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. आणि हा फॉर्मॅट जसा आता मी एक्सप्लेन केला आहे तो व्यवस्थित समजून घ्या. काय डाऊट असतील तर मला विचारा. समजत नसेल 1 ते 2 वेळा व्हिडिओ परत बघा, पण हा फॉर्मॅट पहिला क्लिअर करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम वगैरे मी तुम्हाला असेच पुन्हा सांगेन. ठीक आहे. काय डाऊट्स असतील तर नक्की मला विचारा. थँक्यू.